जीवनात प्रत्येक नातं म्हणजे दोन वेगवेगळ्या जगांची भेट असते. दोन मनं, दोन स्वभाव, दोन विचार जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यातून प्रेमाचं नातं तयार होतं. पण जिथे दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात, तिथे मतभेद, छोट्या चुका, अपूर्णता या अपरिहार्य असतात. अशावेळी प्रेम आणि नातं टिकवायचं असेल, तर काही गोष्टींना नजरअंदाज करणं हीच खरी शहाणपणाची खूण असते. आपण जर छोट्या छोट्या गोष्टीला मनावर घेतलं, तर नात्यात कटुता वाढते. प्रत्येक वाक्य, प्रत्येक कृती, प्रत्येक दुर्लक्ष याचा हिशोब ठेवला, तर प्रेमाचं सौंदर्य हळूहळू हरवतं. पण जेव्हा आपण काही गोष्टींकडे डोळेझाक करतो, तेव्हा नात्यातील ताण हलका होतो. नजरअंदाज करणं म्हणजे दुर्लक्ष नाही, तर त्या क्षणी प्रेमाला प्राधान्य देणं आहे. प्रेम टिकतं ते परिपूर्णतेवर नाही, तर समजुतीवर. कोणीही परिपूर्ण नसतं, आपणही त्याला अपवाद नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या कमतरता, चुका किंवा लहान सहान सवयींवर रागावण्याऐवजी त्याकडे थोड्या हसत खेळत नजरेनं पाहिलं, तर नातं अधिक मजबूत होतं. कारण खरं प्रेम म्हणजे व्यक्तीला जसं आहे तसं स्वीकारणं. नजरअंदाज करण्यामध्ये एक खोल सकारात्मकता दडलेली आहे. यातून आपल्याला समजतं की नातं टिकवणं हे अहंकारापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. एखादी वादग्रस्त गोष्ट त्या क्षणी सोडून देणं, एखादं वाक्य मनावर न घेणं, हे नाते वाचवण्याची मोठी गुरुकिल्ली आहे. अशावेळी आपण हरतो नाही, उलट प्रेम जिंकतं. अनेकदा प्रेमाची खरी ताकद हसण्यात, मोकळेपणात, माफ करण्यात असते. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरतो, तेव्हा नात्यात पुन्हा गोडवा पसरतो. जीवन एवढं छोटं आहे की प्रत्येक वाद लक्षात ठेवण्यापेक्षा प्रत्येक क्षण प्रेमानं जगणं महत्त्वाचं आहे. शेवटी नजरअंदाज करणं ही कमजोरी नाही, तर प्रेम टिकवण्याची कला आहे. कारण खरी नाती ही वादांवर नाही, तर समजुतीवर, संयमावर उभी असतात. जिथे आपण मनापासून प्रेम करतो, तिथे काही गोष्टींना सोडून देणं म्हणजे आपल्या नात्याला आयुष्यभरासाठी जपणं होय.